आपण प्रत्येक गोष्टीसाठी ग्रेटफुल असतो बाप्पासाठी. तर आज जाताना तुम्ही बाप्पाला थँक्स म्हणायचं असेल तर ती कोणती गोष्ट असेल? प्रत्येक दिवसासाठी ग्रेटफुल आहे खरं तर. कारण उठून काम करणं, आपलं आवडतं काम करणं हीच खूप आनंददायी गोष्ट आहे. त्याच्यामुळे थँक्यू सो मच की ज्या ज्या गोष्टीत मला वाटतं आपण मागत नाही, म्हणजे आपण जे मागतो ते आपल्याला देव देतोच, पण असं इझिली देत नाही. एक मार्ग देतो, त्यासाठी मेहनत घ्यावीच लागते. तर तो मार्ग देण्यासाठी देवा तुझे खूप खूप आभार. बाकी आम्ही मेहनत तर करत राहू, पण खरंच तुझे खूप खूप आभार. मी देवाला थँकफुलच आहे की एक 3-4 वर्षांपूर्वी मी खूप प्रे करतो की राजश्री मराठीवर मी यावी आणि स्टार प्रवाह शपथ स्टार प्रवाहाच्या इव्हेंटला मी यावे. ही माझी त्यासाठी मी खूप थँकफुल आहे. थँक्यू सो मच. येस, मी ऑलवेज थँकफुल आहे. कारण आम्ही धडधाकट आहोत. 2 हात 2 पाय आहेत. स्वतःच्या हातापायांनी सगळं करता येतं आहे. छप्पर आहे. आजूबाजूला बघितलं तर खूप दयनीय अवस्था आहे सगळ्यांची. सो काही गोष्टी न मागता बाप्पाने ऑलरेडी दिलेल्या आहेत. एवढंच मागणं आहे की फक्त कुठलीही गोष्ट आली, काहीही घडलं, कुठलाही प्रसंग आला तरी खचून न जाता नव्या जोमानं उभं राहायची ताकद दे आणि अशीच मेहनत करायची ताकद दे. बाकी काही नको. ब्युटिफुल लेडी. 10 नंबर. मी खरं तर रोजच बाप्पाला थँक्यू म्हणते. कारण माझं जे स्वप्न होतं ते पूर्ण करायला त्याने मला इतकी हिंमत दिली आणि आज फायनली मी ते करते जे मला कायम लहानपणापासून करायचं होतं. सो प्रत्येक वेळी त्याला थँक्यूच म्हणते. आणि इनफॅक्ट नॉर्मल आयुष्यातसुद्धा मला रोज त्याला थँक्यू म्हणावं असंच वाटतं. कारण जसं ही म्हणाली की म्हणजे आपल्याकडे छान एक घर आहे, सगळं आहे आपल्याकडे आणि बाहेर इतकी दयनीय अवस्था आहे. त्यामुळे आणि सगळ्या सिच्युएशन्समधून डील करायला आपल्याला बाप्पाने ताकद दिली आहे कायम. त्यामुळे या सगळ्यासाठीच थँक्यू. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती, गजानन, गणनायक. आपण गणपती येण्याची आतुरतेने वाट बघतो, कुठलाही मराठी माणूस. पण त्या वाट बघण्यापेक्षाही मला वाटतं आपण रोजच्या जीवनात सुद्धा आपल्या अनेक गोष्टींमध्ये सतत गणपतीचं नाव घेत असतो, गजाननाचं नाव घेत असतो. म्हणजे कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण श्री गणेशाने करतो, करेक्ट आहे. पण त्याचप्रमाणे आपण दुःखात सुद्धा गणेशाचं नाव घेतो आणि हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. यासाठी थँकफुल असं नाही म्हणणार मी. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की आपल्याला मानव जन्म मिळाला आणि आपल्याला बऱ्याच गोष्टींची जाणीव होते. आपल्याला सुखाची आणि दुःखाची 2 जाणीवा असतात. या जाणीवेतूनच आपण नेहमी गजाननाचं नाव घेत असतो. त्याबद्दल मी गजाननाची खूप खूप आभारी आहे. कारण कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात पण आपण नारळ फोडून श्रीफळ आपण वाढवून करतो. ते गणेशाचंच प्रतीक असतं. आणि दुःखातही आपण आपल्या गणुल्याचं, आज मला एक गणुल्या हा गोड शब्द एका गाण्यातून म्हणजे ऑफकोर्स माहिती होता, पण त्या गणुल्याची आठवण घेतो. मी असं गजाननाला प्रार्थना करीन की सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांचं भलं कर, सगळ्यांचं कल्याण कर, पण पहिला नंबर माझा ठेव. रिअलिस्टिक. आणि थँक्यू सो मच राजश्री मराठी. कायमच जवळचं, मनाच्या जवळ कोपऱ्यात आहे राजश्री मराठी. आणि ऑफकोर्स स्टारवरती मी फर्स्ट एक शो करते. अनेक वर्षांमध्ये मी स्टारवरती काहीच केलं नव्हतं. सो दिस इज माय फर्स्ट इव्हेंट ऑफ स्टार. कारण आत्तापर्यंत मी अनेक चॅनल्समधनं भूमिका केल्या आहेत, म्हणजे ॲज यू नो मी. सो दिस इज द फर्स्ट टाईम की मी स्टारवरचा हा इव्हेंट करते. आणि आय वॉज ऑलवेज क्युरियस की छान सगळे शोज प्रत्येकजण एक थीम तयार करून येतात, छानसं नटून बिटून येतात. सो मलाही अशीच इच्छा होती की ॲटलिस्ट वन्स की मी स्टारच्या इव्हेंटला यावं, असं छान छान नटावं आणि राजश्री मराठीने माईक समोर घेऊन आम्हाला प्रश्न विचारावेत आणि छान छान दिसावं आणि इव्हेंट एन्जॉय करावा. सो थँक्यू गणपती बाप्पा. थँक्यू सो मच. धम्माल करा आणि थँक्यू सो मच. सगळे बिझी आहेत हाय हॅलो करण्यामध्ये सगळ्यांना. सो थँक्यू. हाय हॅलो गेली ती, पळाली तिकडे, आली बाय म्हणाला. त्या मुलीच्या लग्नातल्या नेव्हिगेशन. मुलीच्या लग्नातली आई असते ना, अहो जेवलात का? आमची साक्षी. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. मंगल मोरया. सॉरी.